दरवर्षी साखर कारखान्यातर्फे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। सगळ्या दहीहंडीमध्ये ही दहीहंडी सर्वात मानाची मानली जाते। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण जो उदंड प्रतिसाद दिला त्यासाठी पुन्हा एकदा आपले विशेष आभार। या वर्षी बक्षिसाची रक्कम वाढवण्यात आलेली आहे। जे गोविंदा पथक दहीहंडी फोडेल त्याला तब्बल 1,00,000 रुपये बक्षीस मिळणार। आणि आपले थोरले सरकार आणि आपले अधिपती युवा शक्तीला नेहमी प्रोत्साहनच देतात। दहीहंडी दरवर्षी फोडल्या जाती आणि दहीहंडी फोडताना कोणत्याही गोविंदा पथकाला इजा होऊ नये यासाठी आपले धाकले सरकार थोरले सरकार विशेष काळजी घेतात। आपल्या भुवनेश्वरी मॅडम म्हणजेच आई साहेबांनी जी ही प्रथा सुरू केली आहे ती प्रथा यशस्वीपणे आपले धाकले सरकार पुढे घेऊन चालले आहे। त्यांच्यासाठी एकदा टाळ्या। थोरल्या सरकारांबद्दल काय बोलावं। एक वेळ समुद्रातलं पाणी मोजता येईल पण त्यांच्या मायेचा ओलावा मोजता येणार नाही। गोविंदा पथक म्हटलं की युवा शक्ती आलीच आणि युवा शक्तीसाठी आपल्या भुवनेश्वरी मॅडम म्हणजेच आपले आई साहेब आणि आपले धाकले सरकार हे कायम प्रोत्साहनच देतात। कोणत्याही गोविंदाला इजा होऊ नये म्हणून आपले धाकले सरकार म्हणजेच अधिपती सूर्यवंशी यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे। मी सर्वांना नम्र विनंती करतो की आपण दहीहंडी फोडण्यास सज्ज व्हावे। धाकले सरकार पहिला मान आपला। मानबिन काय नाही, फक्त एवढंच सांगतो तर बांधताना मजबूत बांधा, बारक्या पोरांना जरा सांभाळून, कुणाला दुखापत व्हायला नाही पाहिजे, इजा व्हायला नाही पाहिजे। आणि एक लक्षात घ्या, आपण हा खेळ आनंदासाठी म्हणून खेळतोय, एवढं फक्त ध्यानात राहू द्या। तुम्ही जे काही तुम्ही सांगितलं नव्ह आता ते समजा माझ्या भूमीनं केलंय बघा। मी स्वतः डोळ्यानं बघितलं। वय की आमच्या ताईने का नाही या घरासाठी खूप काही केलंय हो। हा म्हणजे ही तर कुणाला जाणीव नाही त्याची। पर तुम्ही जे काही बोलला का नाही माझ्या ताईविषयी तर ते ऐकून लई भारी वाटलं बघा। लय मोठं मन आहे बघा तुमचं। तुमच्या जागी दुसरं कोणी असत्यानं तर हे असं बोललं नसतं। अहो तुम्ही माझ्या भूमीला समजून घेतलं, लय बरं वाटलं बघा। माझी लेक या घरातून गेल्यापासून लय परक्यावानी वाटत होतं, पण हे आता तुमचं बोलणं ऐकून तो परकेपणा निघून गेला बघा। शांत व्हा तुम्ही सुद्धा या घरासाठी खूप केलंय। तू काही म्हण चारू, तुझं मन मोठं आहे पण माझ्या लेखी त्या बाईला कसलंही स्थान नाही। जाऊ दे हा विषय आता हे काही महत्वाचं नाहीये। मला ना आपल्या अधिपतीची खूप काळजी वाटते। तिथे दहीहंडीला किती थर लावतील, हा तिथे वर चढणार आपला गोविंदा, मला ना खूप हुरहुर लागून राहिले। आई मी काय म्हणते, तुम्ही नका काळजी करू। आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे ना त्यांच्या बरोबर, त्यांना काही होणार नाही। अगं काही होणार नाही म्हणून कसं चालेल? खूप अस्वस्थ वाटतंय मला ना, चैनच पडत नाहीये। तुला इतकं अस्वस्थ वाटतंय तर मग आपण जाऊया तिकडे। अहो पण अक्षरा, असंही दरवर्षी दहीहंडी स्पर्धेचं बक्षीस समारंभ त्या भुवनेश्वरीच्या हस्ते व्हायचा। यावर्षी तो चारूच्या हस्ते होईल। आपण सगळेच जाऊया आता। चल। नाही आपण जाऊया तिकडे, पण ते बक्षीस समारंभ वगैरे माझ्या हस्ते असलं काही नको प्लीज। चारू असं का म्हणतेस? अगं तू मालकीण आहेस या घराची, आपल्या फॅक्टरीची, आपल्या सगळ्या बिझनेसची। तुझा मान आहे हा आणि हे तुझ्या हस्तेच व्हायला हवं। तू आवर, आपण जाऊया।
अक्षरा तूही यावर. हो. अक्षरा तू समजाव ना यांना. तो बक्षीस समारंभ वगैरे माझ्या हस्ते नको. मला ना त्या सगळ्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही. हो हो ठीक आहे ठीक आहे, आपण तिकडे गेल्यावर बघू. ठीक आहे मी आवरते. तू पण चल निघूया आपण. मला लांबून काहीतरी चमकताना दिसलं म्हणून मी आले. हो टाचण्यात त्यांच्या खांद्यावर बघा ना. काय रे बाबा, तुम्हाला बरं दिसलं एवढं लावणं टाचणे? आणि माझं लक्ष गेलं कारण काहीतरी चमकत होतं त्यांच्या खांद्यावर. अहो तुम्ही अनवाणी चढणार ना, लागलं असतं ते पायाला. अहो दादा तुम्ही टाचण्या लावून का आलाय? कुणालाही लागू शकलं असतं. वहिनी साहेब ते पताका माळा लावत होतो ना, चुकून राहिले असतील. सॉरी हा. नाही अहो पण तुम्ही इथे उभे राहणार आहात ना, कोणीतरी पाय दिला असता. आपण काळजी घ्यायला पाहिजे ना. त्या टाचण्या काढा बघू, काढा आधी. बरं काढा. द्या द्या माझ्याकडे. कमालच केली बरं का तुम्ही. थँक्यू. थँक्यू आणि सॉरी म्हणायची वेळ नाहीये. ऑल द बेस्ट. सांभाळून. चला करायची काय सुरुवात? बोल बजरंग.